भारताच्या राजकीय इतिहासात मोदी पर्व मोदींच्या नावे सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान राहण्याचा नवा विक्रम। नेहरूंचा 4398 दिवसांचा विक्रम मोडला। आज एनडीएतील घटक पक्षांना संबोधित करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आज एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार तर उद्या नीती आयोगाच्या बैठकीला हजेरी लावणार। पंतप्रधान मोदी कर्तव्यनिष्ठ, त्यांच्या कार्यकाळात एकही सुट्टी घेतली नाही। भारताला आर्थिक महासत्ता करण्याचा मोदींचा संकल्प। राम मंदिर ते 370 कलम। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मोदींच्या ऐतिहासिक कार्यकाळाचा गौरव। नाशिक विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मंत्रालयात दोन्ही नेत्यांची भेट। दुसरीकडे गोकुळ गीते नाशिक विधान परिषद निवडणूक लढण्यावर ठाम, गीतेंच्या मंथरणीचे प्रयत्न निष्फळ। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावली। आज नंदनवन बंगल्यावर बैठक होणार। नाशिकमधील बंडखोरीवरून सेना मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा। विधान परिषद निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर, निवडणूक धनदांडग्यांची झाली आहे। कोळशाच्या दलालीत हात काळे करायचे नाही। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते हेमंत पाटील यांचा महायुतीला घरचा आहे। राजूरकरांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली। अतुल लोंढे यांनी भाजपवर केलेले आरोप काँग्रेस नगरसेवकानंच फेटाळले। भाजपकडून नागपूरमधील नगरसेवकाला 10 लाखांची ऑफर दिल्याचा आरोप, तर पुरावा असेल तर बोला। काँग्रेस नगरसेवक संजय महाकळकर यांनी आरोप फेटाळले। वाढत्या तापमानामुळे विदर्भातील शाळा उशिरा सुरू होणार। विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरू होणार तर राज्यातील उर्वरित शाळा 15 जूनपासून सुरू होणार। शिक्षण विभागाचा मोठा निर्णय। मुंबई, पुणे, कोकणासह 30 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता। अकोल्याच्या अकोटमध्ये खतासाठी शेतकऱ्यांच्या रांगा। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर युरियासह इतर खतांच्या मागणीत वाढ। जिल्ह्यात खत टंचाईचं चित्र कायम। नाना पटोले यांचा धान घोटाळ्याबाबत आणखी एक लेटर बॉम्ब। जय अंबे राईस मिलच्या घोटाळ्यावरून पटोले आक्रमक। पटोलेंच्या बनावट सहीचं पत्र पाठवल्याचा आरोप। चौकशीसाठी पटोलेंकडून आतापर्यंत मंत्रालयात 70 तक्रारी। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतिबंधित गुटख्यावरील कारवाई वेळी गोंधळ। एफडीएच्या अधिकाऱ्यांना धमकी देत अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न। गुटखा भरलेला ट्रक पळवून नेल्याचा प्रकार। वाळूज परिसरातील रहीमपूर इथली घटना। लातूरमध्ये चालत्या बाईकचं हँडल खेचून तरुणाला पाडणारा वाहतूक पोलीस अखेर निलंबित। मिनी मार्केट जवळील प्रकार। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांची कारवाई। अयोध्येच्या राम मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची पंतप्रधान मोदींकडून दखल। उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता। नृपेंद्र मिश्रा यांच्या राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांसोबत तातडीची बैठक। गॅस टंचाईवर भारताचा मेगा प्लॅन तयार। ओमान ते गुजरात, अरबी समुद्रात 2000 किलोमीटरची पाईपलाईन बांधणार। हॉर्मुझला वळसा घालून थेट ओमानमधून गॅस भारतात येणार। 40,000 कोटींचा खर्च अपेक्षित। अमेरिकेच्या 21 तळांवर इराणकडून बॅलिस्टिक मिसाईल आणि ड्रोन हल्ले। जॉर्डन, बहरीन आणि कुवैतमध्ये एकाच वेळी हल्ले। अमेरिकेनं हल्ले थांबवले नाही तर आणखी मोठे हल्ले होतील, आयआरजीसीचा इशारा। इराणची डोनाल्ड ट्रम्प यांना थेट जीवे मारण्याची धमकी। अमेरिकेनं आमच्या संकल्पाची परीक्षा घेऊ नये। इराणच्या परराष्ट्र मंत्री अराघची यांच्याकडून ट्रम्प यांना थेट परिसर सोडण्याचा इशारा। पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांवर दगडफेक प्रकरणी 500 जणांविरोधात गुन्हा दाखल। 2 अटकेत। कुदळवाडी चिखलीतील अतिक्रमण कारवाई दरम्यान दगडफेकीचा प्रकार। कारवाई विरोधात मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर।